गुगल मॅपच्या सहाऱ्याने आम्ही चाललोय आणि हा कुठला रस्ता आहे मला माहिती नाही. हा असा दिसतोय, झाडं झुडपं सगळी आजूबाजूला, पाईपलाईन आहे आणि रस्ता खराब आहे भरपूर जास्त. आई ग आई आयो. आता आम्ही ऑलमोस्ट पोचायला आलोय आणि आम्हाला आता जिकडे तिकडे सायन्स दिसत आहेत की तुम्ही अबाउट टू रीच आणि किलोमीटर्सचे जे सायन्स असतात ते 4.6 किलोमीटर्समध्ये पण इकडे एक बसल्या एक जी मुलगी आहे तिने काम केलेलं आहे. एक सेकंड मी दाखवते. ते ऑलरेडी झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते ऑलरेडी झालेलं आहे. ते दुखत होतं पण हे बघा काय केलं त्यांनी आणि आता रक्त काढलं त्यांनी. मी नाही रक्त काढलं, रक्त निघाले बघा बघा. आता बसल्या रडत नाही रडत फक्त दुखतंय त्यांना. आम्ही बघा एवढं छान असं चाललोय. मस्त असे क्लाउड्स आहेत आमच्या सोबत, ग्रीनरी आहे, पाईपलाईन आहे पण हे आमचं पाईपलाईन आहे तेव्हाची. आता आम्ही लोकेशनला आलोय. तुम्हाला पुढेच समोरच्या साईडने जावं. आता इथे जस्ट गाडी लावली. थोडासा आता तुम्हाला आम्ही गॉगल बिगल लावून आलोय कारण की वारा आहे पण ऊन पण आहे. ऊन पण आहे. तर पुढून आपण घेऊ. समोर मंदिर दाखवतो तुम्हाला. आम्ही कुठे पोहोचलो तुम्हाला समजलं असेल. मग मी 2-3 वेळा बोलली. जय महाकाल. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तिपीठ, इथे आपण आलेलो आता. हे तुम्हाला माहिती असेल. हां, एवढं सुंदर मंदिरात आपण आलेलो आहे. हे भिवंडीला आहे आतमध्ये गावामध्ये. तुम्ही या. हे पप्पा आणि हे काका आहेत माझे, ही माझी बहीण. तुम्ही नेहमी बघता. हां चालू झालं का? झालं. स्वतः ते सावली आहे इथे सावली आहे इकडे बघा. आमचं हे ते टार्गेट आहे आमचं. हळूहळू हळूहळू. ते आमचे टार्गेट आहे. So, आम्हाला ते आमचे टार्गेट आहे. पप्पाचे उभे आहेत. तर 1 2 5 करत खूप जास्त करा. हे आले चालत चालत एक हा मेन दरवाजा जिकडनं आपण आत आलो. एवढा मोठा. आणि हे इथे असे छोटे छोटे हे बांधलेत जसं महाराजांचे किल्ले बांधतात. आणि तिथे सगळे असे लाईनीत आहे ना स्टोरी बोर्ड आहेत. महाराजांचे चित्र वगैरे असे स्टोरी बोर्ड आहेत काइंड ऑफ. इथे पण आहेत पूर्ण असं गोल. इथे पण आहे वरती. तर आपण पुढे बघू. जाऊ आपण. चला आतमध्ये पहिले महाराजांचं मंदिर बघू. माझे पप्पा हाय करतात. हाय करा त्यांना पण कमेंटमध्ये हाय करा त्यांना. एवढ्या सुंदर मंदिरात महाराजांचं दर्शन घ्या सगळ्यांनी. हे महाराजांचं तुळजाभवानीचं मंदिर आहे इथे. आणि तिथे जिजामाता आहेत. इथे जिजामातांचं मंदिर आहे. हे इकडनं आम्ही आतमध्ये पाया पडलं. तिकडनं आम्ही उतरलो. आता हे इकडनं मी मगाशी तुम्हाला बोलली तसं इथे स्टोरी बोर्ड आहे महाराजांच्या जन्मापासून. थांब ग दीदी. असं महाराजांच्या जन्मापासून इथे स्टोरी बोर्ड आहे. इथे खालती सगळी माहिती लिहिली आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये. आणि त्या साईडला संभाजी महाराजांचा आहे स्टोरी बोर्ड. पूर्ण नाही आहे स्टार्ट टू एंड पण आहे बऱ्यापैकी. बघू तिकडे गेल्यावरती आम्हाला पण समजेल. आम्हाला पण एवढं माहिती नाही आहे. जर तुम्ही कधी याल तर नक्की तुम्ही या मंदिरामध्ये व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. म्हणजे मी अर्धच बघितलं आता. पूर्ण बघायचं आहे अजून.
खूप छान आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता, एवढं छान मंदिर आहे. मंदिराचं वातावरण पण एवढं खूप एवढं छान आहे ना, म्हणजे बघून इथे एवढी ग्रीनरी आहे, इथे सगळं असं गवत वगैरे, खूप छान वाटतं इथे. इव्हेंट्स एवढा छान आहे, मंदिर एवढं छान आहे, महाराजांची आखी स्टोरी बोर्ड आहे. ज्यांना माहिती नाही महाराजांची स्टोरी त्यांनी नक्कीच या इथे. हे बघा एवढं सुंदर आहे सगळं. आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी वीर जिवाजी महाला ही स्टोरी आहे. हे महाराजांनी वापरलेलं कटार तलवार जे काही आहे ते इथे आहे. महाराजांची तलवार नाही आहे, त्यांच्या काळातल्या. हा शॉप आहे, आपल्याला जर काय घ्यायचं वगैरे असेल तर इथे तुम्ही येऊ शकता. महाराजांच्या फ्रेम आहेत छान, बुक्स. ओ वा, बुक. हा महाराजांचे बुक्स आहे आहेत. माझं ते होतं ते आणि हे. ओके, हे बुक्स आहेत महाराजांचे. हे बघा ज्या गोष्टीचा मी टॅटू काढला आहे त्याचा मिनिंग ह्याच्यामध्ये ह्या टॅटूचा ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला अख्खा मिनिंग दिसेल. तर तुम्ही हे पुस्तक वाचा. एवढी सुंदर फ्रेम आहे, तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. महाराजांच्या फ्रेम अशा छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत. सर्वात सुंदर आहे. हे बघा या इथे पण आहेत, खाली पण आहे, खाली फ्रेम्स आहे. या खाली फ्रेम्स आहेत. इकडे हँड ड्रॉइंग आहे, ड्रॉइंग्स आहे इथे. हे ड्रॉइंग्स आहेत. विठू माऊली महाराज आहे. सुंदर आहेत, एकदम सुंदर आहेत. महाराजांची बेस्ट मूर्ती ही. काय नाही, एक मिनिट थांबा. चला खूप जास्त. चल ना, घे ना हातामध्ये. हे आम्ही ना मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आम्ही ना हे हातारलंय का. ओके, हे आम्ही आता इथे फोटो काढायला आम्ही वापरलेलं. आता बघा हे असे टाराटार पडत जाणार आहेत. 5, 10, 7, 8, 9, 10, 50 गेली. हे पण गरम आहे आजच्या गावात, हे पण गरम आहे. कष्ट. एकदाच धावत जावा. हे बघा हे असे धावत जातात. हे जोशी काका पण गेले धावत. आता मी कशी येऊ. उड्या मारून यायला लागतं. एवढा सुंदर व्ह्यू आहे हा. आता मी इथे वरती आलोय. हे इथे आता जाजाच दाखवलं तुम्हाला. ते छान पाय भासतात. ह्याच्यावर पण पाय भासतातच आहेत. एवढं गरम, एवढं ऊन लागतंय. नाही माझे पाय भासतात, माझे पाय जळत आहेत. त्यात माझ्या पायाचं नख फुटलं त्याच्यामुळे. हां, तर आम्ही इथे फक्त तुमच्यासाठी आलो आहे एवढं ह्याच्यामध्ये. आणि ह्याला घेऊन आलो. ह्याला का आता खालती गरम नको लागायला म्हणून ही पोरगी ह्याला घेऊन आली. आई ग, इथे फोटो काढायचेत म्हणून आणि तुम्हाला दाखवायचे म्हणून. हा हिचे फोटो आता यांचे ना असे. हां काढते, उभा राहा. आता यांचे फोटो असे काढायचे. ह्याच्यात नाही दिसत आहे. माझ्या बहिणीच्या स्टोरीला बघा, सगळे येत आहे तुझ्या मागे. काका बघा, ही अशी गोल कमान आहे इकडे, जी महाराजांच्या किल्ल्यावरती आपण बघतो सगळेजण. असे छोटे छोटे हे असतात, होल्स, गॅप्स. हे एवढं छान आहे. हे गरम आहे सगळं. पण हे मंदिराचा व्ह्यू वरतून असा दिसतो. हे बघा हे असे आमच्या घरचे. हे असे आईच्या गावात चटका लागला. हे असे माझ्या घरचे फोटोसाठी हावरे. माझ्या घरचे हावरे फोटोसाठी. आई ग, ते मध्ये काका आम्हाला सांगतात, काका हेल्प करतात आम्हाला. काकांनी आम्हाला हेल्प केली की इकडनं असा फोटो काढा म्हणजे ह्या मंदिराचा व्ह्यू येईल. ये म्हणजे उडी मार. हा शबाश. थांबा तिथं दोनच उभा राहतात. नाही नको बाबा. ही बघा कशी येते धावत येते. इकडे हे चाललंय आता, आंबे घ्यायचा प्रोग्राम चाललाय आमचा. 5 किलो 5 किलो घ्यायचं दीदी. 5 किलो घ्यायचे आंबे, म्हणजे मन सोक्त पोट भरून हे सगळं खायचे. आणि आमचे पण काका बसले. आमचे काका घ्यायला बसलेत, हे काका विकायला बसलेत. काकी गेले. आंबे घेऊ. 2 मिनिटं. आता मस्त आंबे घेऊ. गाडी बसून.
हात काढला झाला पाहिजे. आणि हा द्या. आणि हे मी जाता तिकडे डिसअपॉइंटमेंट म्हणजे लेन्स खराब आहे ही वाली. ठीक आहे इट्स ओके. काय म्हणत होती? हे मी हे सांगत होती तुम्हाला माझी बहीण पडायची. तर मी तिसऱ्यांदा बोलते. मगाशी मी तुम्हाला दाखवत होती आतमध्ये की तिकडे हे होतं. काय होतं तिथे घ्यायला, म्हणजे तुम्हाला जर का विकत वगैरे घ्यायचं असेल तर तिथे आतमध्ये होतं ते. तर मी तिकडनं हे घेतलं, म्हणजे मला काकाने घेऊन दिले आणि मला एक आवडलं म्हणून मी घेऊन टाकले. छान दिसते का नाही हातात सांगा मला. एवढा मोठा आंबा आहे, म्हणजे माझा हात अख्खा पडतो एवढा मोठा आंबा आहे. आणि आम्ही तो खाणं घ्या. हा हे बघा याच्यावर मोठा आहे. हा असं बदाम दे वाटतं. बदाम त्यांना विचारूयात ना, त्यांनाच विचारूयात. राजापुरी पहिल्यांदा येस. तोतापुरी हापूस सगळं ऐकून झाले. राजापुरी पहिल्यांदा येस. बदामी पण ऐकलाय. आम्ही कोकणी नाही आहे त्यामुळे आम्हाला माहिती नो आयडिया गाईज. येस जेवढं आमच्या घरात येतात तेवढेच आम्हाला माहिती. येस आणि मोस्टली आमच्या घरात हापूसच येतात. हापूसच येतात आणि टोकाचे आंबे येतात. येस त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. मग आम्हाला एवढं माहिती नाही. येस. हे बघा पप्पांची भाषा लपडी करत होते. आंब्याचे हे काय करत होतो आपण? आंबा बार्गेन करत होतो. आणि असं एवढा आंबा आम्ही आता घेऊन चाललोय जेवढा दाखवला. एवढा पिस हा इथे पण आहे. लपडी चालली होती तिकडे. द्या पण ठीक आहे चांगला माल होता. ऍक्च्युली चांगला होता म्हणून आम्ही घेतले. आणि हे बार्गेनिंग किंग हा एकदम पद्धतशीर. आता चला आपण हे गाडी ठेवू गाडीत आंबे आणि आपण जाऊ भोजन करायला. परत चाललो आता घरी आमच्या परतीच्या प्रवासाला आहोत सगळेजण. ते हे गाडी चालवत आहेत ते तुमच्यासोबत आहे. हाय मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल मी परत घरी आली आहे. आम्ही निघालो होतो, घरी आलो. आता आमचं ठरलं होतं की बाहेर खायचं. पण कसं आहे आज माझ्या काकीचा बड्डे, तर मग संध्याकाळी तिच्याकडे खायचं आहे. तर मग आमचं असं झालं की मग आणि घरामध्ये पण जेवण बनवलेलं होतं भरपूर सारं. भाजी भाकरी परत डाळ भात एवढं सगळं बनवलं होतं त्यांनी मम्मीनी. तर मग म्हणून मग आमचं असं झालं की नको बाहेर खायला, आपण घरामध्येच खाऊ. संध्याकाळी पण बाहेरचंच खायचं आहे, मग घरीच खाऊ. मग आम्ही म्हणून मी घरी आलो. मी गाडीमध्ये झोपलेली, मला काही माहिती नाही. म्हणजे मी झोपलेली, मी डायरेक्ट ठाण्यात आल्यावर उठले. मला एवढी झोप लागली आणि माझ्या अंगात एवढा जोश आलेला तिकडे गेल्यावरती की मी माझं सगळं दुखणं खुपणं सगळं विसरली होती. ते दुखतं जाम मला, आता पण दुखतं. ते न तोडायचं असं विचार चालली आहे मी. डायरेक्ट कट करायचा नको. एनिवेज बघू ते आपण नंतर. सो बाय बाय.